वर्ल्ड कपचा लास्ट राऊंड सुरू होणार आहे आणि आज नेमार खेळणार आहे. नेमारचा ब्राझील स्कॉटलँड समोर उभा राहणार आहे. स्कॉटलँड समोर त्यांचं तगडं आव्हान असेल, कारण त्यांना ही मॅच जिंकून टॉप ऑफ द टेबल जायचं आहे. तसेच स्कॉटलँडला पण हे आव्हान असेल की पहिल्यांदाच ग्रुप स्टेजमधून नॉकआउट स्टेजमध्ये त्यांना प्रोसीड करायचं आहे. त्यामुळे ही मॅच इंटरेस्टिंग राहील. ब्राझील जिंकते का स्कॉटलँड, तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा. दुसरीकडे ग्रुप सी मध्ये मोरोक्को आणि हायतीची मॅच होईल. मोरोक्को ही मॅच इझिली विन करेल आणि ती 1 नंबरची कंटेंडर असेल टॉप ऑफ द टेबलसाठी आणि 2 नंबरला ब्राझील फिनिश करेल. ग्रुप बी मध्ये बॉस्निया खेळणार आहे कतर सोबत. दोन्हीकडे 1-1 पॉईंट असल्यामुळे ते ही मॅच जिंकून पॉईंट मिळवण्याच्या दृष्टीने खूप प्रयत्न करतील, तसं त्यांच्या कोचने पण सांगितलेलं आहे. त्यामुळे ही मॅच गोलच्या बाबतीत इंटरेस्टिंग ठरेल आणि मोस्टली बोस्निया कतारवर हावी ठरेल असं वाटत आहे. दुसरी मॅच होणार आहे स्वित्झर्लंड आणि कॅनडामध्ये. कॅनडा लास्ट मॅच जरी 6-0 ने कतार विरोधात जिंकून आली असली तरी त्यांच्यासमोर एक शिस्तबद्ध स्वित्झर्लंडचं आव्हान राहील. त्यामुळे ही मॅच स्वित्झर्लंड 1-1 ने की ड्रॉ करू शकते किंवा 2-1 ने जिंकू शकते. आणि ग्रुप ए मध्ये मेक्सिको समोर चेकियाचं आव्हान असेल. चेकियाला लास्ट चान्स आहे थर्ड प्लेसला फिनिश करून पुढच्या राऊंडमध्ये प्रोग्रेस करण्याचा. त्यामुळे ते पूर्ण प्रयत्न करतील आणि समोर असेल मेक्सिकोचा संघ जो हे होऊन देणार नाही. तसेच दुसरी मॅच असेल साऊथ कोरिया आणि साऊथ आफ्रिकामध्ये. साऊथ कोरिया थर्ड मॅच खेळणार आहे. ते आतापर्यंत थर्ड मॅच जिंकत आलेली आहे. त्यामुळे साऊथ आफ्रिकेसमोर साऊथ कोरियाचं तगडं आव्हान आहे आणि साऊथ कोरिया टॉप ऑफ द टेबल फिनिश करण्यासाठी आज प्रयत्न करेल. तरी आज काय होतं 6 मॅचेसमध्ये तुमच्या स्कोर लाईन प्रेडिक्शन्स कमेंटमध्ये नक्की कळवा.